नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्ज योजनेमध्ये आपलं नाव समाविष्ट आहे किंवा नाही हे आपल्या ग्रामपंचायत ठिकाणी किंवा आपल्या विकास सेवा सोसायटी ठिकाणी नाव पाहिलं असाल. फक्त आधार कार्डने आपल्याला ई-केवायसी करता येणार आहे. कशा पद्धतीने ही ई-केवायसी करायची आहे, कोणती कागदपत्र लागणार आहेत, ई-केवायसीचं संपूर्ण माहिती लाईव्ह स्वरूपात देणार आहे. त्यामुळे शेतकरी असाल तर शेवटपर्यंत पहा, सीएससी धारक असाल तर सुद्धा शेवटपर्यंत पहा. शेतकऱ्यांनी का व्हिडिओ पाहावा, तर व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती भेटणार आहे की ई-केवायसी करताना कोणकोणती कागदपत्र कुठे चूक करू नये ही सुद्धा त्यांनी सुद्धा पाहायची आहे. चला तर व्हिडिओला सुरू करूया. करण्यासाठी आपल्याला गुगल वरती पहा cscservices.mahanline.gov.in या वेबसाईट वरती यायचं आहे. शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा आणि जे सीएससी धारक आहेत आपले सरकार सेवा केंद्र चालक त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. त्यांनी या वेबसाईट वरती यायचं आहे. वेबसाईट वरती आल्यानंतर पहा त्यांना इथे युजर नेम, पासवर्ड आणि तो हा कॅप्चा देऊन लॉग इन करायचा आहे. लॉग इन केल्यानंतर इथे एका सिस्टीमला त्यांचं लॉग इन असणार आहे, त्यामुळे ओके पर्यायावरती क्लिक करा. पहा इथे आता त्या सीएससी धारकाचं लॉग इन झालेलं आहे. इथं उजव्या कोपऱ्यात त्यांनी यायचं आहे आणि पहा इथं सर्च म्हणजेच पाहायचं आहे कोणता ऑप्शन. पहा इथं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्ज माफी योजना या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या पर्यायावरती क्लिक करून नवीन पेज ओपन होणार आहे. आता पहा इथं तुम्हाला ऑप्शन काय दिसत आहेत, विशिष्ट क्रमांक आणि आधार नंबर. आता त्या शेतकऱ्याचं नाव कुठे भेटणार आहे, ग्रामपंचायत ठिकाणी त्यांची यादी प्रसिद्ध केलेली आहे किंवा त्यांच्या सेवा सोसायटी बँकेजवळ ती यादी प्रसिद्ध केलेली आहे. तिथून त्यांना विशिष्ट क्रमांक घ्यावा लागेल, नसला तरी चालेल, पण यादीत नाव असेल तर आधार नंबर असला तरी चालू जातं. आधार नंबरवरती क्लिक करायचं आहे. शेतकऱ्याचा 12 डिजिट इथे आधार नंबर एंटर करायचा आहे आणि सर्च करायचा आहे. सर्च केल्यानंतर पहा इथं ऑप्शन आलेले आहेत. पहा आधार नंबर दिसत आहे जो हाईड केलेला आहे. इथे आधार नंबर लास्ट 4 डिजिट दिसत आहेत. इथं आता आपल्याला विशिष्ट क्रमांक दिसत आहे. फार्मर आयडी असणं गरजेचं आहे. फार्मर आयडी सुद्धा आलेला आहे. लोन अकाउंट होल्डर नेम, ज्या की व्यक्तीचं शेतकऱ्याचं नाव आहे, बँक नेम आहे, बँक ब्रँच नेम आहे आणि त्याचं सेव्हिंग अकाउंट नंबर आहे, लोन अकाउंट नंबर आहे. लोन अमाऊंट इथे दिसत आहे जी की मी दाखवत आहे 93,765, 93,755. लोन अमाऊंट ऍक्सेप्टेबल पेंडिंग दिसत आहे. लोन अकाउंट नंबर ऍक्सेप्टेबल पेंडिंग दिसत आहे. आधार ऑथेंटिकेशन स्टेटस सुद्धा पेंडिंग दिसत आहे. हे आपल्याला ऍक्सेप्ट करायचं आहे. कसं करायचं पहा इथं पहा, इज आधार नंबर ऍक्सेप्टेबल शोड इन द लोन अकाउंट, येस वरती क्लिक करायचं. बरोबर असल्यास येस वरती क्लिक करा. यानंतर पहा इथं विशिष्ट क्रमांकाच्या पुढे इथं टिक मार्क करायचे आहे. पहा आता इथे तुम्हाला विशिष्ट क्रमांक ओपन झालेला आहे जो की हाईड केलेला आहे. इज द लोन अकाउंट नंबर शो इज द लोन अकाउंट ऍक्सेप्टेबल. काय म्हणत आहेत, लोन अकाउंट नंबर तुमचा बरोबर आहे जो की तुमच्या संस्थेत, सेवा संस्थेत किंवा बँकेचा आहे, तो बरोबर असल्यास यस करा. इज द लोन अमाऊंट शो इन द लोन अकाउंट ऍक्सेप्टेबल, म्हणजे ही अमाऊंट बरोबर आहे का ते चेक करा. बरोबर असल्यास यस वरती क्लिक करा. इथे शेतकऱ्याचं नाव, ब्रँच नेम त्याचबरोबर बँकेचं नाव, अकाउंट नंबर, लोन डिस्ट्रीब्युटेड अमाऊंट तुम्हाला येणार असणार आहे, तुम्हाला येणारी आणि सेव्हिंग अकाउंट नंबर बरोबर आहे. एस वरती क्लिक करून ओके करा. आता तुम्हाला पुढे इथं यायचं आहे. पहा थोडं ब्लर दिसत असेल तरी सुद्धा पहा इथे लोन अमाऊंट ऍक्सेप्टेबल टिकमार्क झालेले आहे. लोन अकाउंट नंबर ऍक्सेप्टेबल टिकमार्क असणं गरजेचं आहे. आता आधार ऑथेंटिकेशन पेंडिंग आहे, तेच म्हणजे ई-केवायसी. ती कशी करायची, खालती या. इथे तुमचा मोबाईल नंबर सुद्धा ऑटोमॅटिकली आधारशी लिंक असलेला आलेला आहे. इथे आधार ई-केवायसी करायची आहे. त्यासाठी डिक्लेरेशन आता आपल्याला 3 टाइमच करता येणार आहे मॅक्सिमम. आपल्याला थंब नसेल तर ग्रीव्हन्स करायचं आहे. फिजिकल व्हेरिफिकेशन 3च टाइम, त्यामुळे सीएससी केंद्र चालक व्यवस्थितरित्या घ्या. यानंतर इथे डिक्लेरेशन आहे ते ऍक्सेप्ट करायचं आहे. शेतकरी ई-केवायसी, फार्मर ई-केवायसी. यानंतर खालती घोषणापत्र आहे ते वाचून घ्या. वाचून घेऊन इथं सुद्धा डिक्लेरेशन ऍक्सेप्ट करायचं आहे. केला. आता इथे आधार ई-केवायसी पर्याय आहे. तुमचं थंब डिव्हाइस लावून ठेवा आणि आधार ई-केवायसी करा. इथं थंब डिव्हाइस नॉट डिटेक्टेड आहे, मी लावतो आणि इथे आधार ई-केवायसी त्या शेतकऱ्याचं करून घेतो. ओके. आता यानंतर सक्सेसफुलीचा मेसेज येणार आहे आणि आपल्याला पावती मिळणार आहे. तर सबमिट झाल्यानंतर रिसीट जनरेट होते, ती अशा प्रकारे आहे.
ही रसीद आपल्याला शेतकऱ्याला द्यायचं आहे. इथं आजचा नंबर येईल, तारीख येईल, वेळ येईल, पूर्ण नाव येणार आहे, आधार क्रमांक येणार आहे, लास्ट 4 डिजिट, तसंच मोबाईल क्रमांकचं हाईट असणार आहे, गाव, तालुका, जिल्हा येणार आहे, विशिष्ट क्रमांक, बँक नाव, शाखा, विकास संस्थेचं नाव, कर्ज खाते क्रमांक तुमचा, एकूण थकबाकीची काही अमाऊंट आहे, तक्रार आहे का नाही, अशा पद्धतीने तुमचे आधार प्रमाणीकरण झालेले आहे. आता अशा प्रकारे आधार प्रमाणीकरण कुठे करता येणार आहे? ग्रामपंचायत ठिकाणी आपले सरकार सेवा केंद्र चालक आहे त्यांच्याकडून तुम्ही तुमची KYC करून घ्या आणि याची प्रिंट तुमच्या संस्थेत सुद्धा देऊ शकता. सिंपल स्टेप आहेत, ही फक्त आपले सरकार सेवा केंद्र चालकांना करता येणार आहे. आता यादी तुमच्या ग्रामपंचायत ठिकाणी, तुमच्या सेवा सोसायटी ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे, ती जाऊन तुम्ही पाहू शकता. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी शेतीवाडी हे तुमचं चॅनल आहे शेतकऱ्यांचं, त्यामुळे शेतकऱ्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.